पहिल्या दिवशीपासून म्हणजे ज्या दिवशी मोर्चा होता त्या दिवशीपासून मी कधीही सुरेश धस यांच्याबरोबर मोर्चाला गेले नाही आणि याचं कारण स्पष्ट होतं आणि जे मी धनंजय देशमुख यांना बोलून देखील दाखवलं होतं की हा माणूस न्यायासाठी लढतोय हे माझ्या बुद्धीला पटतच नाहीये. आणि तेव्हा सगळ्यांना वाटलं आणि 2 महिने ज्या पद्धतीने त्यांनी विषय लावून धरला कुठेतरी मला वाटायला लागलं की मी चुकले की काय, इतका तो विषय त्यांनी लावून धरला. पण पुन्हा आता खरंच ठरलंय की राजकारण्यांना भावना नसतात, त्यांना हृदय नसतं, त्यांना कोणाच्या भावना दिसत नाहीत, डोळ्यातले अश्रू दिसत नाहीत. त्यांच्यासाठी फक्त तो एक राजकीय विषय असतो, मुद्दे मांडण्यासाठीचा विषय असतो आणि राजकीय सेटलमेंट करण्याचा विषय असतो. आणि तसंच काहीसं आता झालेलं दिसतंय. मला प्रचंड राग आला होता काल. म्हणजे हे इतके त्यांचे पाय चालले कसे, ते त्या दिशेने गेले कसे, मुंडेंची पायरी चढले कसे. जेव्हा तुम्ही कुटुंबाबरोबर 2 महिने जाताय आणि सातत्याने त्यांची बाजू लावून धरताय की त्यांना न्याय मिळाला पाहिजे, मग तुमची पायरी तुम्ही चढलात कसे सुरेश धस. मला म्हणजे तुम्हाला लाज वाटायला हवी. मला खरं खूप दुःख होतंय, राग येतोय आणि असं वाटतंय की या लोकांना शिक्षा झाली पाहिजे. आणि म्हणूनच मी पहिल्या दिवशीपासून तेच म्हणते की पहिल्या दिवशी सापडलेले 2 मोबाईल आणि त्याच्यात असलेला जो फोन, जो बड्या नेत्याचा फोन होता, तो आजपर्यंत बाहेर आलेला नाहीये. आणि त्यांना सगळे वाचवण्यासाठी आता हे सगळं सुरू झालंय. म्हणजे त्यात फडणवीस पण आहेत, बावनकुळे पण आहेत, धस पण आहेत आणि मुंडे तर नक्कीच आहेत. अजित पवारांबद्दल तर आपण बोलायलाच नको. तर मला असं वाटतंय की हे सगळं आता बास झालं. आता हे कोर्ट मॉनिटर्ड झालं पाहिजे. तोपर्यंत खरं कधीच येणार नाही आणि न्याय हा फक्त राजकारण्यांना मिळतो, सामान्य जनतेला न्याय कधीच मिळत नाही, कधीच नाही.